नमस्कार मित्रांनो, एन-एम-बी स्टडी कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नॉर्मलायझेशन स्कोअरनंतर पुणे जिल्ह्यासाठीची तलाठी भरतीची निवड यादी उतरत्या क्रमाने. तर सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. आणि या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या निवड याद्या पी-डी-एफ स्वरूपामध्ये डाउनलोड करण्यासाठी एन-एम-बी स्टडी कॉर्नर जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवरून आपण आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या ज्या पी-डी-एफ आहे, त्या पूर्ण उतरत्या क्रमानं मेरिटनुसार म्हणजे आपण त्यामध्ये आपली जी रँक आहे, ती रँक चेक करू शकतो. तर त्यासाठी आपला एन-एम-बी स्टडी कॉर्नर हा टेलिग्राम चॅनल लिंकवरती क्लिक करून जॉइन करा आणि या सर्व पी-डी-एफ आहे, त्या डाउनलोड करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पुणे जिल्ह्यासाठी तलाठी पद भरतीमध्ये एकूण 383 पदांची ही जाहिरात होती. एस-सी कॅटेगरीचा जर विचार केला आपण, तर एस-सी कॅटेगरीसाठी 43, एस-टी कॅटेगरीसाठी 25, व्ही-जे-एसाठी 9, एन-टी-बी 10, एन-टी-सी 15 पदे, एन-टी-डी 8 पदे. त्यानंतर जर आपण बघितलं, जे विशेष मागास प्रवर्ग त्यासाठी 7 जागा होत्या. ओ-बी-सीसाठी 78, ई-डब्ल्यू-एससाठी 37 आणि अराखीव अनरिझर्व्ह किंवा ओपन किंवा खुल्या प्रवर्गासाठी 141. याशिवाय पेसासाठी 12 जागा. तर अशा एकूण 383 पदांसाठी ही भरती होती. आणि त्यामध्ये जर आपण बघितलं, की एकूणच एवढ्या मोठ्या संख्येने हे जे पदं आहेत, ते पदं असल्या कारणामुळे पुणे जिल्ह्यामधून तलाठी पद भरतीसाठी बऱ्याच उमेदवारांनी आपले जे अर्ज आहेत ते भरले होते. त्यानुसार जर आपण बघितलं, की साधारणपणे इथे 200 पेक्षा जास्त मार्क्स मिळवणारे 7 उमेदवार आहेत. त्यानंतर साधारण जर आपण बघितलं 199 चे 2 आहेत, 198 चे 2 आहेत, 197 चे जर आपण बघितलं 6 आहेत, 196 मिळवणारे 10 आहेत. तर साधारणपणे जर आपण बघितलं 195 मिळवणारे 15 आहेत. म्हणजे साधारणपणे बघा 42 उमेदवार असे आहेत, की ज्यांना 195 प्लस मार्क्स आहेत. म्हणजे नॉर्मलायझेशन नंतरचा हा त्यांचा स्कोर आहे. 195 प्लस एकूण 42 उमेदवारांचा. तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं, ही जी पूर्ण जी पी-डी-एफ आहे, जवळपास 1100 पानांची, 1099 पानांची, 1100 पानांची ही जी पी-डी-एफ आहे, ही पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन आपण डाउनलोड करू शकता. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती दिलेली आहे. आणि त्यावरून आपली जी रँक आहे, ती रँक साधारणपणे बघू शकता आणि अंदाज बांधू शकता, की आपण या पुणे जिल्ह्याच्या तलाठी पद भरतीमध्ये कुठे आहोत. एकूणच जर विचार केला, साधारणपणे 265 विद्यार्थी असे आहेत, ज्यांना 188 पेक्षा जास्त मार्क आहेत. 265 आणि एकूण 705 विद्यार्थी असे आहेत, की ज्यांना 182 पेक्षा जास्त मार्क आहेत. एकंदरीतच जर आपण बघितलं, की पुण्यामधून बहुसंख्य उमेदवारांनी आपले जे काही अर्ज आहेत, ते दाखल केले होते आणि त्यामुळं इथे स्पर्धा भरपूर आहे. म्हणजे ज्यांना यामध्ये चांगले मार्क्स मिळाले, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. पण ज्यांना चांगले मार्क्स मिळून सुद्धा त्यांची जर यामध्ये निवड होणार नसेल, तर त्यांनी अजून आपली जी तयारी आहे, ती तयारी करणं गरजेचं आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा जो काही रोल आहे, तो रोल अगदी जर आपण बघितलं, की मोठ्या प्रमाणावरती मुलांचे जे नॉर्मलायझेशन नंतरचे स्कोर आहे, ते वाढलेले आहेत. एकंदरीतच 200 पैकी काही विद्यार्थ्यांचे तब्बल 30 ते 32 एवढे मार्क्ससुद्धा वाढलेले आपल्याला दिसून येतात. नॉर्मलायझेशनचा यामध्ये खूप मोठा वाटा आपल्याला दिसून येतोय. त्यानंतर जर आपण बघितलं, ही स्पर्धा भरपूर आहे. म्हणून आपण जो आपला अभ्यास आहे असाच कंटिन्यू ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं, की सगळीकडे आता तलाठी पद भरतीच्या विरुद्ध एक वातावरण तयार झालेलं आहे. पण त्याविषयी आपल्याला काही सांगता येणार नाही. म्हणून तलाठी भरती महाराष्ट्र सरकारतर्फे जी घेतली जाणार आहे, त्याची जी प्रक्रिया आहे ती जवळपास पूर्णच 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा त्यांचा विचार आहे. त्याच्यामुळे पुढच्या परीक्षेचा जो आहे, तो पुढच्या परीक्षेचा आपण अभ्यास करा. वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही अन्न पुरवठा असेल, आरोग्य खातं असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षा आहेत महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे घेतली जातात. त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत, त्यांनी खचून न जाता चांगल्या पद्धतीने अभ्यास करून येणाऱ्या परीक्षांमध्ये चांगल्या पद्धतीचे जे मार्क्स आहेत ते मिळवाव्या, यासाठी
आपल्या चॅनलतर्फे सर्वांना शुभेच्छा. व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचं खूप खूप आभार. धन्यवाद.